एका मोठ्या बातमीनं, बेस्टमधील खेडकरगिरीची बातमी आहे। बेस्टमधील 60 चालक आणि वाहकांनी दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून काही चालकांनी आणि काही लोकांनी वाहकाऐवजी सोयीची कार्यालयीन कामं मिळवली आहेत। दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा बेस्ट प्रशासनाकडून चौकशी होत नसल्याचा आरोप होतोय। तर अशा काळाबाजार करणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर आता कधी कारवाई होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। 1995 मध्ये पीडब्ल्यूडी कायद्यामध्ये 7 प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश होता। 2016 मध्ये आरपीडब्ल्यूडी कायद्यामध्ये आणि 15 आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आला। तर या दोन्ही कायद्यांनुसार शासकीय कर्मचाऱ्याला अपंगत्व आल्यास त्याची बदली केली जाईल असा नियम आहे आणि या बदलीसाठी कर्मचाऱ्याला दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावं लागतं। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नितीन बिनेकर सकाळचे आमचे प्रतिनिधी आहेत। नितीन, काय सांगाल, बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे आता सोयीचं काम घेतल्याचा आरोप होतोय, काय अधिकची माहिती या संपूर्ण प्रकरणात? नक्कीच ह्या प्रकरणात हायकोर्टानं एक आदेश दिलेला होता की या जेव्हा बीएसटीच्या लक्षात आलं की हे सर्व बनावट आहे, त्यांनी कारवाई करणं सुरू केलेलं होतं। मात्र कामगार न्यायालयात गेलेले होते। मग कामगार न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी कामगार